नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बादगुळे. कलिंगडला ऊन करून आज आपला 24वा दिवस आहे मित्रांनो. आणि विषय असा व्हायला लागलाय, वातावरण सारखं बदला लागलंय. आभाळ, कधी ऊन, कधी थंडी. ह्या वातावरणात कलिंगड पिकावरती थ्रिप्स, मावा, तुडतुडा आणि हिरवी चिलट ह्या सर्व प्रकारच्या चिलटासणींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. आणि तो रोखण्यासाठी आज आपण शेतकरी मित्रांनो, थायरो आणि C7 हे दोन्ही कॉम्बिनेशन करून फवारणी करत आहोत. हे दुसरं फवारणीचं कारण म्हणजे C7 जर फवारलं तर शेतकरी मित्रांनो, व्हायरस मुक्त प्लॉट होणार आहे आपला. पुढे जाऊन आपल्या प्लॉटवर जेणेकरून उन्हाचं टेम्परेचर वाढणार आहे आणि व्हायरस येऊ शकेल. त्यासाठी आपण C7 चा स्प्रे घ्यायला लागलेलो आहोत. C7 मुळे पूर्णपणे व्हायरसला आळा बसणार आहे. त्यासाठी आज आपण ही दोन औषधं कॉम्बिनेशन करून सकाळी 7 वाजता फवारणी करायला लागलेलो आहोत, जेणेकरून आपल्या प्लॉटवरती मधमाशी नाही आता चालवला तर. त्यामुळे आज आपण ही लवकर फवारणी घ्यायला लागलेलो आहोत. ही फवारणी जर दुपारनं घ्यायची म्हटलं तर प्लॉटवरती मधमाशी बऱ्याच प्रमाणात निघते आणि त्या मधमाशीला हानी पोचू नये म्हणून मित्रांनो, ही फवारणी आपण सकाळ सकाळ घ्यायला लागलेलो. तर घेऊ फवारून. धन्यवाद.